मिरज वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांची लुटमारी जोमात, चौकशी करण्याची शिवसेनेची पोलीस उपअधीक्षकांकडे मागणी. वाहनधारक त्रस्त, अधिकारी मात्र मस्त. मिरज येथील महात्मा फुले चौक आणि एसटी स्टँड चौकात वाहतूक नियंत्रण शाखेकडील 4-5 पोलीस कर्मचारी वाहनधारकांना लुटण्याचे काम करीत असून दररोजचे चांगले कलेक्शन गोळा होत आहे. मिरज शहर हे महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील शहर आहे. मिरजेत सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेला हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब यांची दर्गा आहे. तसेच मिरज शहर वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्यातून तसेच कर्नाटकातून मिरासाहेब दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी आणि वैद्यकीय उपचारासाठी अनेक जण येत असतात. त्या लोकांची संख्या मोठी आहे. हे लोक आपापल्या वाहनातून तसेच दुचाकीवरून मिरजेत येत असतात. या वाहनधारकांना आणि लोकांना महात्मा फुले चौक आणि एसटी स्टँड चौकात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी वाहने अडवून दिवसभर कलेक्शन गोळा करण्याचे काम करीत असतात. मिरज वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहनधारकाकडून पैसे उकळण्याचे काम दिवसभर सुरू असल्याने व पैसे घेतल्याच्या पावत्या मिळत नसल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. महाराष्ट्रात कोणत्याही पोलीस ठाण्यातील पोलिसांचा त्रास नसतो, परंतु मिरज शहरात आलेल्या वाहनधारकाला वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी वेठीस धरून पैसे उकळल्याशिवाय सोडत नसल्याने मिरजेच्या पोलिसांची राज्यभरात बदनामी होत आहे. वाहतूक नियंत्रण शाखेचा कारभार पाहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी मिरजेची वाहतूक शाखा मिळावी म्हणून लाखोच्या मलिदा वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोहोचविला आहे. त्यामुळेच गेलेला पैसा वसूल करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडील पोलीस अधिकाऱ्याने अनेक पोलीस कर्मचारी फक्त कलेक्शनच्या कामासाठीच लावले आहेत. तेव्हा या पोलीस अधिकाऱ्याची आणि त्याच्या वादग्रस्त कारभाराची पोलीस अधीक्षक प्रणिल गिलडा यांनी सखोल चौकशी करावी आणि वाहतूक शाखेच्या कारभारामध्ये सुधारणा घडवून आणावी, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष पैलवान विशाल सिंग राजपूत यांनी निवेदनाद्वारे केली आहे. आज आम्ही मिरज डीवायएसपी माननीय प्रवीण गिल्डा साहेब यांना निवेदन दिलं आहे. मिरज वाहतूक शाखा जी आहे ती चुकीच्या पद्धतीनं काम करत असून मिरजमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचा दर्गा असल्या कारणाने कर्नाटक, गोवा, पंढरपूर, कोल्हापूर अशा बाहेरच्या राज्यातनं बाहेरच्या जिल्ह्यातनं लोक देवदर्शनासाठी इकडे येत असतात. आणि मिरज वाहतूक शाखेचे काही 4 ते 5 कर्मचारी आहेत. विवेक कांबळे यांच्या दारात थांबून येणाऱ्या गाड्यांनी थांबवायचं, त्यांच्याकडनं खंडणी स्वरूपात पैसे गोळा करायचे, त्या गाड्या सोडायच्या आणि पुढं मिशन चौकात किंवा स्टँड चौकात ट्रॅफिक पोलिसांनी गाडी पकडून त्यांच्या हातावर सही करायची. अशा प्रकारे पैशाची वसुली करत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं मिरज शहर व मिरज पोलीस बदनाम होत आहेत. तर हे डीवायएसपी साहेबांच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे. काय पोलिसांचं व्हिडिओ शूटिंगसुद्धा आमच्याकडे आहे की पैसे कसे खातात, गाड्या कशा सोडतात. आणि एकाच पॉईंटला ते 4 ते 5 पोलीस गेले वर्ष 2 वर्ष झालं काय करतायत? त्यांची बदली होत नाही का? त्यांना दुसरा पॉईंट मिळत नाही का? तेच पोलीस तिथं काय काम करतात? मग ती वसुली कसे करतात? एकाच ठिकाणी ते का असतात 5 ते 6 कर्मचारी? यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी सांगली जिल्ह्याच्या वतीने आम्ही आज तक्रारी निवेदन सन्माननीय प्रणिल गिल्डा साहेब यांना दिलेलं आहे.